अजून काय ग ठेवायचंय? दे ते चित्र ठेवते. अगं ते चित्राच्या बॅग मध्ये ठेवलं तर चुरगळ ना. मग गुंडाळून देऊ तुला? तरी पण खराब होईल. कसं ठेवायचं बाळा? थांबा थांबा, एक काम करा चिंगी, ही फाईल घे. या फाईल मध्ये ते चित्र ठेव. पण ही फाईल तुला हातात घेऊन जावी लागेल, तुझ्या दप्तरात मावणार नाही ती. हा, लवकर लाव चित्र आणि चला निघा आता शाळेत. निघा काय निघा? आपण दोघं जातोय ना तिला सोडायला. तुम्ही गाडी चालवा, तुमच्याकडे बघून मी शिकेल. कोण? काय मी चालवणार गाडी? नाही अगं, तू ड्रायव्हर सीट वर बसायचंयस. काल तुम्ही मला काय म्हणालात? काय? लायसन्स नाहीये म्हणून. आपण ड्रायव्हिंग स्कूलला तुझं ऍडमिशन घेऊया. ते लोक खूप छान शिकवतात. लवकर शिकशील तू. आळशीपणा करू नका. तुम्ही शिकवायची मला गाडी. तुझं काय करतेस तू? नाही, हे ड्रायव्हिंग शिकण्याच्या नादामध्ये आपल्यामध्ये वाद व्हायला लागलेत आनंदी. काय? मग कधी झाला वाद? मग मी सांगतो ना तुला. अहो, मी आहे ना, तू बस बाजूला, मी बाजूला बसतो. तू ड्रायव्हिंग शिक, मी आहे. तुम्ही मला काल काही वेगळं म्हणाला, आता काहीतरी वेगळं सांगते. असं नका करू. बघून नाही शिकता येत. असं नसतं. पाण्यात उतरल्याशिवाय पोहता नाही येत. लक्षात घे ना तू. तुम्ही खरंच. अरे झालं का तुमचं? मला शाळेमध्ये जायला उशीर होतोय. चला, तुम्ही गाडी चालवा, मी बाजूला बसते. बरं ठीक आहे. चल चिंगे. तू काय ऐकणार नाहीस. बघूया, झाली चिंगी तयार? अरे वा, एकदम बिझनेस वुमन वाटतेस. पण बाबा, मी बिझनेस वुमन नाही बनणार आहे. मग आईसारखं चित्रकार बनणार. अच्छा, आताच ठरवलंयस? बाबा, चांगली गोष्ट आहे. चला चला. बघितलंस ना, मी तुला सांगितलं होतं लवकर आवर लवकर आवर. तू ऐकतच नाही. गेली ना व्हॅन निघून. आता काय करायचं? वहिनी, काय झालं? अगं आनंदी, आज जरा आमच्या श्रीला सोडाल का ग शाळेत? त्याची ना व्हॅन निघून गेली. उशीर झाला ना. बर. आणि मला माहित नव्हतं तुम्ही स्वतः जाताय चिंगीला सोडायला ते. नाही, आमची चिंगी पण व्हॅननेच जायची. 2-3 दिवसापासून आम्ही गाडीतनं सोडतोय तिला. आज एक दिवस याला सोडाल का ग? हो, का नाही? श्री बस. अरे हाय तर म्हणा एकमेकांना. बसा. चल चल. हे मस्ती करू नको आणि काकीला त्रास नको देऊ. चला, काळजी नका काय? करू. हो. काय ग? काय? निरीक्षण चाललंय. खूप मनावर घेतलेलं दिसतंय. आता माझ्या लेकीला शाळेतनं घेऊन यायचंय. शाळेत सोडायचं म्हटल्यावर हे जमायलाच हवं ना मला. तर दुसरा टाकणार ना गिअर? थर्ड गिअर टाक. छान मोसम पकडलाय ना गाडीने. मौसम हा शब्द कुठून ऐकलास तू? बबनकडून. सगळेजण तर हेच म्हणतात ना, मौसम. नाही, बरोबर आहे. सगळेजण हेच म्हणतात, पण ते ऍक्च्युअली मौसम नाहीये. तो ऍक्च्युअल शब्द आहे मोशन. मोशन. गाडी मोशन पकडते ना, असं तसा शब्द येते. बर. ए श्री, तू तिकडे सरक ना. तू सरक. तू सरक. ए, भांडता कशाला आहे? ए श्री, तू काढलंस का रे चित्र? तो प्रोजेक्ट आहे ना, तू सगळ्यांना सांगितलंय. बरं ठीक आहे, बघू बरं चित्र काय काढलंस बघू. ए चिंगी, का हसतेस? ते बघू. काय झालं? तिजोरी काढली आहे. चांगलं नाही का चित्र? नाही बाळा, छान काढलंयस तू चित्र. तुझ्यावर नाही हसत आहे आम्ही. हा, थँक्यू. चिंगी, तुझं चित्र दाखव. श्री, सेफ म्हणजे
काढायचं? सेफ म्हणजे तुम्हाला कुठे सेफ वाटतं, कोणाबरोबर सेफ वाटतं, याचं चित्र काढायचं होतं येड्या. हा हो, आता काय करू मी? श्री, अरे एवढी काय काळजी करतोयस? बाईंना सांग मला विषय कळला नाही म्हणून मी चुकीचं चित्र काढलं. हा, उद्या व्यवस्थित काढून येतो म्हणा. ठीक आहे? ठीक हो. सगळ्यांपेक्षा थोडं डिफरंट आहे. थँक्यू. आले. जा. अगं बाई, तू कामावर नाही गेलीस? नाही, त्रास होतोय मला. तू कशाला आलीयस? आणि आई, काय झालं आता? आनंदी बद्दल काही विचारायचंय का? दादा अजून बोलत नाहीये? ग, नारळ पाणी घेऊन आले माऊली. तिला बसायला तरी देशील? दे दे, बस. अगं वर्षा, गरोदरपणी आपल्याला उलट्या होतात की नाही, तसंच शरीरातलं पाणी कमी होत असतं. पाणी प्यायलं तर तुला आणखी उलट्या होतात. हा, आणि आता थंडीचे दिवस आहेत, पाणी तसंही कमीच पितो आपण. म्हणून मग नारळ पाणी, ताक असं पीत राहायचं सतत. हा, बरं असतं. पी बाळा, पी. कसं होतं ना वर्षा, ह्या गरोदरपणीच्या त्रासामुळे गरोदरपणाचा एक वेगळा छानसा अनुभव असतो. तो घेणंच विसरतात बायका. पोटात एक नवीन जीव वाढत असतो, त्याच्या हालचालींवर लक्षच जात नाही. तो किती गोड अनुभव असतो, नाही का? तुझ्या वेळेला मला किती त्रास झाला म्हणून सांगू तुला मी. खूप त्रास दिलास तू मला. काय आता ठीक आहे, सॉरी. मग माझ्यामुळे तुला त्रास झालाय तर. गंमत केली ग. तुला माहित नाही का माझा स्वभाव? तुला सांगू वर्षा, गरोदरपण ही बाईच्या आयुष्यातली खूप सुंदर गोष्ट असते. बाईपणाचा वेगळा अर्थ सांगणारी. ए आई, पण मग मला सांग, तुला सुद्धा माझ्यासारखाच त्रास व्हायचा का? म्हणजे अशा सारख्या उलट्या व्हायच्या का ग? एवढ्या नाही बाई, तुला फारच होतात. पुन्हा आणि आणि मला सारखं आंबट खावंसं वाटतं किंवा सारखं आरबट सरबट खावंसं वाटतं ग. तुला पण खावंसं वाटायचं? मला पण. मी केवढी अरबट सरबट खायची बाई. पाणीपुरीवाल्याला पैसे द्यायचे, नुसतेच पुऱ्या खायची. शेंगदाणेवाल्याला पैसे द्यायचे, नुसते शेंगदाण्याचे सालपट खायची. काय बोलतेस आई? मला सालपटच लागलेलं डोळे. आणि आणि मला सांग, मला ना असा राग येतो खूप. मला हवं ते खायला मिळालं नाही ना, मला असं की खूप राग येतो. तुला व्हायचं असं? मला राग तेवढा कमी म्हणजे यायचा, तुझ्या एवढा नाही यायचा, पण यायचा. कसं आहे, आता तू मला त्रास दिलास, आता तुझं बाळ तुला त्रास देतंय, म्हणजे वर्ष या जन्मीचं याच जन्मी भोगावं लागतं. आई, काय ग आई? गंमत केली ग, गंमत केली. तू नीट सांग ना मला, हे सगळं जेनेटिक असतं का? म्हणजे हा, तसं जनरलच असतं, प्रत्येक बाईला होतो त्रास. अगं एक मिनिट, जनरल नाही ग, जेनेटिक. जेनेटिक म्हणजे हा अनुवंशिक असतं का हे सगळं? नाही, अनुवंशिक म्हणजे आता बाईप्रमाणे थोडंसं कुणाला कमी कुणाला जास्त असा त्रास होऊ शकतो, असं काही नसतं. तर आपलं सहन करायचं, हो की नाही? चिंगी किती खुश होती ना, जे चित्राला खूप चांगले मार्क्स मिळतील. घरी येणार नाचत नाचत येऊन सांगेल बघ, आज ना तिच्यासाठी काहीतरी आणतो मी. थँक्स तुला, खूप प्रसन्न वाटत. काही टेन्शन नाही, काही नाही, सगळे खूप खुश आहेत. छान वाटतंय मला. हो, आता सगळं ठीक होणार बघा. एकदा तुम्ही आईंशी बोललात ना, तर मग काही काळजी करायचं कामच नाही. बोलून घ्या आईंशी. आनंदी, आई चुकली. हो हो, रमाताई नाही चुकल्यात. रमाताई माझ्याशी खोटं बोलल्यात, तरी तुम्ही मला म्हणताय की तिला माफ कर. मग आईने एवढी मोठी काय चूक केली? हे बघ आनंदी, तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो हे माहित असून सुद्धा ती ट्रीटमेंट करायला गेली होती. हो, त्यांची पद्धत चुकीची असेल, पण माझ्या चांगल्यासाठी करत होत्या.
समजून घ्या ना तुम्ही त्यांना आता. हे बघा म्हणजे त्यांना ना त्यांच्या आयुष्यात असं सहज काहीच मिळालं नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी झगडावं लागलं, मेहनत करावी लागली, मग कुठे जाऊन ती गोष्ट मिळाली आहे त्यांना. आणि मला काय वाटतं म्हणजे त्यांना असं वाटतं की मी एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीकडे मागितली तर तो व्यक्ती सहज ती गोष्ट देणार नाही, त्यासाठी मला त्या व्यक्तीशी खोटं बोलावं लागेल, त्याला फसवावं लागेल, अशी समजूत झाली असेल त्यांची. इतरांच्या बाबतीत तिने केलं तर मी समजू शकतो आनंदी, पण सांग बरं हिची कुठली गोष्ट मी कधी नाही म्हटलंय? कधी हिचा शब्द मी खाली पडू दिलाय? प्रत्येक गोष्ट मी तिच्या समोर हजर करत आलेलो, तरी सुद्धा तिने माझ्यासोबत असं वागावं? फसवणूक केली तिने माझी, खोटं वागली ती माझ्याशी. हो मान्य आहे मला, त्या खोटं बोलल्या तुमच्याशी. अहो पण त्यांना माहिती होतं तुम्हाला ही गोष्ट पटणार नाही, तुम्ही चिडाल त्यांच्यावर, म्हणून खोटं बोलल्या त्या तुमच्याशी. बस ना आता किती दिवस राग धरून बसाल? जोपर्यंत तिने केलेल्या चुकीची तिला जाणीव होत नाही तोपर्यंत. जाणीव झालीये त्यांना, मला जाणवतंय ना. बोला ना तुम्ही, वर चला आणि आईशी बोलून घ्या. नाही आनंदी, मला ऑफिसला पण जायचंय. मी आता इथून डायरेक्ट ऑफिसला निघतोय. घरी येईन तेव्हा बघू. शेवटी वर्षाने कबूल केलं. मला म्हणाली, आई मी तुला जास्त त्रास दिला म्हणून माझं बाळ मला त्रास देत नाही का ग? विचारा असं काय आई आली चिंगी आली. आई काय झालं? हळूहळू कशाला माझं रडते कशाला? काय झालं? बोल बोल अगं बोल. आई काय झालं बाळा सांग. त्या श्रीने माझं ड्रॉइंग बघायसाठी घेतलं बरं. आणि नंतर त्याने ते फाडून टाकलं. का? ते स्कूल मध्ये पोहोचायच्या आधी. मग बाईंना का नाही सांगितलंस तू? मी सांगायचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकतच नव्हते. ते म्हणत होते नाही की तू चित्र काढलंच नाहीये. म्हणजे असं कसं? बाबांना का नाही सांगितलंस? येताना बाबा बोलले असते ना. मग मी तुला किती वेळा विचारलं का रडतेस का रडतेस, का नाही सांगितलेस तू? असा वागला तो श्री. बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस. त्या श्रीच्या आई बाबांना मी जाऊन त्याची तक्रार करतो आणि सांगतो त्यांना तुमचा श्री असा मस्तीखोर आहे. असं वागतात का कधी? राघवा बाळा, तू इतकं शांतपणे सांगणार आहे का समजावून त्यांना का फाडलं माझ्या मुलीचं चित्र? असं इतकं शांतपणे सांगणार आहे का? इतकं शांतपणे नाही सांगायचं. अरे माझ्या नातीचं चित्र फाडलं त्या मुलांनी, त्याला एवढं शांतपणे नाही सांगू शकत तू. त्याला हडसून खडसून विचारलं पाहिजे. भांडण करायची गरज नाहीये, थांब जरा. ठीक आहे, मी जातो आता, जाऊन बोलतो त्यांच्याशी. ठीक आहे, थांबा मी जाते. असं कसं केलं? कुठे? रात्रभर चिंगी चित्र काढत बसली होती, त्यांनी असं कसं केलं? बाईंनी पण ऐकून घ्यायचं ना छोट्या मुलीचं. मी जाऊन येते. थांब थांब, कुठे चाललीस तू? बोलायला. अगं ठीक आहे, छोटीशी गोष्ट आहे, एवढं काय लगेच? छोटीशी गोष्ट नाहीये राघवा. माझ्या नातीचा चेहरा बघ, किती आनंदाने गेली होती शाळेत. बघ आता दिवसभर बिचारी रडत बसेल. चित्र काढलं तिचं, एवढं जीवाच्या आकांताने चित्र काढलं होतं. तू जा त्या बाईला हडसून खडसून विचार, आणि नसेल विचारता येत ना मला सांग, मी येते विचारायला. तुम्ही नका येऊ, शांत बसा. थांब, तू कुठे चालली? अगं नाही, तू जाऊन मारामारी करशील. थांब जरा. किप्पाय माझी आई, काय बोलताय? मी कधी मारामारी केली हो? काही बोलताय? मारामारी म्हणजे शाब्दिक मारामारी. त्या सेक्रेटरी सोबत कशी भांडली होतीस तू? त्याच्या अंगावर धावून गेली, कसला घाबरला होता तो. बरोबर केलं तिनं. अरे नाही ठीक आहे, त्याची चूक होती, ह्यांची पण चूक आहे, म्हणजे ह्यांच्या मुलाची चूक आहे. ठीक आहे, मी आहे ना, मी बोलतो त्यांच्याशी. हा ये, बस आतमध्ये बस, आलो मी लगेच. बाई यार काय बोलणार. रडू नको, आपण हे बघ चांगलं चित्र काढूयात परत. आई ग, 4 तुकडे केले ग. आनंदी येऊन भांडणार होते, भांडण नको, पण कठोरपणे तर बोलायलाच पाहिजे ना. घरी नाही येत वाटतं. जाऊ दे, ह्यांना तरी सांभाळू.
चिंगी, बाबा गेलेत ना बाळा श्रीच्या आईशी बोलायला. आपण एवढं सुंदर ड्रॉइंग काढलं होतं आई, पण त्या श्रीने माझं ड्रॉइंग फाडलं. आता आपल्याला परत ड्रॉइंग काढावं लागेल, पण ते आधीसारखं नाही येणार ना. आधीसारखं नाही येणार, बरोबर आहे तुझं. आधीपेक्षा छान आलं तर हा काही हरकत नाही. बस झाला तर रडारड नाही करायची. चल चल हे खा. चिंगी खाऊन घे. आले. किती तो आवाज. कुठे गेली तुझी लेक, कुठे गेली? बोलो तिला बाहेर बोलो. शांत व्हा, मी तुम्हाला विचारायला हवं कुठे आहे तुमचा मुलगा. हो का? ए चिंगी बोलो आधी, चिंगीला बाहेर बोलो. मला चिंगी, अहो चिंगी काय चाललंय तुमचं? चिंगी बाहेर या आधी. माझ्याशी तर बोला, मी आहे ना इथे. अर्चना बाई बाहेर. काय ए चिंगी काय ग, काय केलं श्री बरोबर तू? तिने काय केलं? हा तुझ्या या लेकीने ना पराक्रम करून ठेवलाय. माझ्या लेकाला ना अडकवलाय टेरेसवर. हे बघा काय बोलताय. तुम्हालाच भेटण्याकरता तुमच्या घरी गेलो होतो. तुमच्या मुलाने बरं नाही केलं बहिणी. हो का? माझ्या मुलाने बरं नाही केलं आणि या तुमच्या चिंगीने बरं केलंय का? हा काय बोलताय तुम्ही? माझ्या लेकाला अडकवून ठेवलंय तिने तिथे टेरेसवर. अडकवून ठेवलंय? चला चला तुम्हाला दाखवते. नाही ना विश्वास तुमचा? चला दाखवते. या. एवढीशी मुलगी असं कसं अडकवेल? चिंगी तू काही केलं नाहीस ना बाळा. हे बघा काय करून ठेवलं तुमच्या चिंगीने. कसं अडकवलंय माझ्या लेकाला. आई मला वाचव, मला खाली उतरव. राघव काका वाचा ना, मी पडेल. मला वाचव. चिंगी कोणी केलंय? मला नाही माहिती आणि मी नाही केलं हे. मी बाबा बरोबरच आले ना आणि शाळा सुटल्यावर मी नाही बघितलं श्रीला कुठे. खोटं बोलते ही. मला वाचवा. त्याने हिचं चित्र फाडलं ना म्हणून हिने मुद्दाम केलं हे सगळं. हे असं कोणी करतं का ग? समजावा जरा हिला. तुम्ही रडू नका बरं. चिंगी चिंगीने नाही केलंय. मी पडेल. माझ्या मुलीचं चित्र फाडलं ना म्हणून श्री तुझी अशी अवस्था केली. आई मला वाचव ना, मला खाली उतरव. चांगली अद्दल घडली तुला. आई मला वाचव ना, मला खाली उतरव. मला वाटलंच होतं तूच केलं असं. का केलं? उतरव त्याला खाली. मी नाही उतरवणार. माझ्या मुलीचं चित्र फाडलं ना असंच पाहिजे त्याला. हेलिकॉप्टर बोलव आणि हेलिकॉप्टरने उतरव. मीच जाते आता. नाही नाही ऐका, तुम्ही ऐका. तिथे हात नाही पोहोचणार आहो आपला. ऐका पण तुम्ही. आनंदी. नाही आपण काढूयात त्याला. चुकून काही धक्का लागला, त्याचा तोल गेला तर तुम्ही. पुरे झालं. रमा लहान आहे तो. पण तितकाच आगाऊ आहे तो. मला माहितीये ना चिंगीला चित्रामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळणार म्हणून त्यांनी असं केलं. हसत होता चिंगीवरती. चिंगी जेव्हा गेली ना चित्र दाखवायला टीचरला तेव्हा तिला शिक्षा केली. मला माहिती नाही सगळं त्यांनी मुद्दाम केलंय ते. असंच पाहिजे त्याला. सगळं मान्य आहे ग. लहान आहे तो. लहान मुलांना समजवण्याची एक पद्धत असते. तो पडला मग नाही पडणार रे तो. मला उतरवा ना खाली. काही होणार नाही त्याला. असंच पाहिजे. तुम्ही सुद्धा लगेच दया दाखवून त्याला घरी घेऊन आलात. त्याच्या आईला काही दोषीच पडली नाही आणि याला याचं काहीच नाही. बरं ठीक आहे. जे सगळं बसून बघत होतीस ना तू, सगळं मान्य आहे. आता हे बघ अशी शिक्षा वगैरे ते पोरग घाबरले बघ. उगा त्याच्या मनावर परिणाम होईल. त्याला खाली उतरव. मी नाही उतरवणार.